अकोटफैल प्रभाग 2 मध्ये विजयी झालेले भाजपा उमेदवार शरद तुरकर यांच्यावरती चाकू हल्ला झाला। त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे। शरद तुरकर यांनी अकोटफैल प्रभाग 2 मध्ये स्वपक्षीय भाजप उमेदवारांची कामे केली नसल्याचा दावा करत हा हल्ला झाल्याची माहिती आहे। शरद तुरकर यांच्यावर हल्ला करणारा कोण असा प्रश्न उपस्थित होत असून त्याचा शोध पोलीस घेत आहे। निवडणुकीत स्वपक्षीय पराभूत उमेदवाराकडून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे। वो आप पे हमला हुआ, किसने किया, क्यों किया? नितिन राउत और उसके साथीदारों ने। किस लिए किए? नितिन राउत जो अभी इलेक्शन में खड़ा था बीजेपी से, उसने मुझे फ़ोन किया। मैंने भाऊ बोले आपका स्वागत करने का रखा है, बोले बच्चों ने तब आओ बोले। ये पहले फ़ोन पे मैं इसलिए नहीं गया कि मैं घर को लोग बर्थडे थे मैं स्वागत करते हुए, दूसरा फ़ोन किया मेरे को बोले 5 मिनट आके चले जाओ बोले। इसलिए मैं गाड़ी निकाला और मैं वहाँ पे पहुँचा। जाते से बिल्कुल मुझे बोले मैं इलेक्शन में हारा कैसा, बोले मैं तुम चिंतित कैसे क्या है, मैं कैसे हारा, इसका जवाब होना बोले मेरे को। ये सब पूछा तो मैंने बोला कल मालूम हो जाएगा अपने को पेपर में क्या है। तो ऐसा बोलते से चालू कर रहे मार अंदर छुपा के वो मंगला होटल है उसके काउंटर के नीचे सब छुपा के फर्शियाँ पाइपा फाइटर सब छुपा के रखते सब निकाल वगैरह मारे। कितने लोग थे आप पे हमला करने वाले? 8-10 लोग थे वो। उसमें मुख्य आरोपी नितिन राउत और उस सोहेल नाम का जो लड़का उसके पास काम करता, वो तो मुझे पहले घर को पहले उसने फ़ोन लगाया था कि आप आओ करके, पहले घर को आके उसे करके गया वो, बोले तुमको भारी करेंगे, बोले तुमको। आणि ते जे हारला होता त्यांनी त्यांचं काही मारण केली, तर त्यामुळे काही लोक जमले होते। त्याचा आता इथे ते दोन एकच पक्षाचे आहे, एक दोन ते मित्रच आहे आणि एक जिंकला एक हारला, त्यामुळे त्यांचा काही वाद झाला। त्यामुळे जे दोन गट आहे एकच पक्षाचे ते आपसात आले होते आणि नंतर त्यांनी ज्यांची काही मारण झाली आहे ते आता सध्या स्टेबल आहे, काही जास्त अडचण नाही आहे। आमचा पोलीस बंदोबस्त तैनात आहे आणि यांची मागणी आहे की त्यांच्यावर म्हणजे जे काही झालेलं आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। तर आम्ही जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे FIRची आणि नंतरची जे कायदेशीर प्रक्रिया आहे ते आम्ही आता सुरू करत आहोत। वाहनांची काही तोडफोड, काही कार्यकर्ता तिथे जमून त्यांनी वाहनाला काही हलवण्याचा प्रयत्न केला होता। तिथे काय झालेलं आहे तिथे आमचे पोलीस बंदोबस्त तैनात सुद्धा होता। कोणी जास्त काही जखमी नाही, तो एकच माणूस ज्यांना अगोदर मारण झाली तो जखमी आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे आणि तो आता स्टेबल पण आहे। मायनर इंजुरीज आहे आणि आमच्या तिथे पोलीस बंदोबस्त पण आहे, आमच्या कर्मचारी अधिकारी पण आहे, इथे पण आमचे कर्मचारी अधिकारी आहे। आता आम्ही पुढची प्रोसेस करत आहे। लोकांना विनंती आहे की काही अफवावर विश्वास ठेवायचा नाहीये आणि ज्यांचा जे काही मतभेद असतील किमान काही त्यांना कंप्लेंट तक्रार द्यायची आहे तर ते PS ला पोलीस स्टेशनला येऊन तक्रार देऊ शकतात। फोन डाले, काची नहीं आ रहा।